हाय एव्हरीवन. तर तुमच्या सगळ्यांच्या डिमांडमुळे मी आज फायनली होम टूर ब्लॉग शूट करते आहे. तर चला बघूया आमचं होम. स्टार्टिंग फ्रॉम गॅलरी. आय लव गॅलरी. आणि आमच्या घराचं सगळ्यात अट्रॅक्टिव्ह प्लेस ते पण मी दाखवणार आहे. सो स्टार्ट करूया. ही आहे गॅलरी, जी की खूप पीसफुल आणि सुंदर आहे. इग्नोर बॅकग्राऊंड नॉईस. माझी आत्या आणि आजी बोलत आहेत. सो ॲक्च्युली काल आमच्या घरी होता प्रोग्राम, त्यामुळे थोडं घर मेसी आहे. असं प्रॉपर अरेंजमेंट अशी काही केली नाही आम्ही ब्लॉगसाठी. आंटी म्हणत होत्या की काहीतरी व्यवस्थित सेटअप करू नंतर कर, बट आता ते खूप दिवस झालं. वास्तुशांती होऊन ऑलमोस्ट 6 मंथ होऊन गेलेत, स्टील मी काही ब्लॉग बनवला नाही म्हणलं. आणि गाईज, हे आमच्या घरातील सगळ्यात अट्रॅक्टिव्ह प्लेस म्हणजे विठ्ठल रुक्माईची मूर्ती, जी की सगळ्यांनाच अट्रॅक्ट करते आणि खूप पीसफुल वाईब देते. हॉलमध्ये हे आमचं हॉलमधलं फेवरेट प्लेस आहे. किती सुंदर आहे बघा. देन ही एंट्रीमध्ये हा डोअर, इथून खाली जे आहे ना रेंटनी दिलेले. सो मी फक्त वरचंच फ्लोअर दाखवते. कालच आमच्याकडे प्रोग्राम होता, खूप सारे पाहुणे आलेले. सो थोडंफार घर मेसी आहे. हे फर्निचराईज केलेलं आहे सगळं, सोफा वगैरे. आणि हे सोफा कम बेड आहे. जो की आम्ही खूप रेअरली यूज करतो जेव्हा खूप जास्त गेस्ट वगैरे येतात. आणि हे बघा, असं काही आहे हॉल. ह्या काही ट्रॉफीज, हे माझ्या भावाचे बुक्स आहेत, जो की आहे फक्त 8ला. चला आता नेक्स्ट समोर जाऊया. थोडंफार मेसी आहे घर. आता हॉलमधनं आपण जाऊयात बेडरूममध्ये. ही आहे बेडरूम. इकडे सगळं फर्निचराईज केलेलं आहे, कबर्ड वगैरे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे ह्या बेडरूमला अटॅच हे बाथटबवालं वॉशरूम, जे की जिंतूरमध्ये खूप रेअर आहे. आणि सगळ्यांचं अट्रॅक्शन हेच आहे आमच्या घरामध्ये, बाथटब. कारण याची इन्व्हेस्टमेंट पण थोडीफार जास्त आहे. फायनान्शियली बराच इन्व्हेस्टमेंट होते याच्यामध्ये, आणि खूप रेअरली यूज करतात. पण लेकरांना खूप मजा येते ह्याच्यामध्ये अंघोळ करायला. आणि आमचा छोटासा मिरर. हे बेडरूमला अटॅच वॉशरूम. सेकंड एक आहे बाहेर. आणि हे सेकंड फ्लोअर आहे. फर्स्ट फ्लोअर आमचं सगळं रेंटने दिलेलं आहे. सॉरी, मी लाईट ऑन नाही केलं वाटतं, म्हणून एवढं डार्क दिसत नाही. आणि हे वॉशरूममधून असा काही व्ह्यू दिसतो बेडरूमचा. आता हे काही मेसीनेस थोडासा इग्नोर करावे. आमच्याकडे कालच गेस्ट आलेले, सो फार जे वॉशरूम आहे ना, यानं खूप जास्त स्पेस घेतला आहे. आणि त्या वॉशरूमने खूप जास्त स्पेस ऑक्युपाय केला आहे. बघा गाईज, किती मोठा आहे हे वॉशरूम. यामध्ये एक छोटी रूम झाली असती, लाईक स्टोर रूम वगैरे. बट जे काही आवड असते ना, बाथटबची खूप आवड होती, सो मग केलं ते. देन आता आपण जाऊया वॉशिंग एरियाकडे. इथे एक सेकंड वॉशरूम आहे, जे कॉमनवालं. बट तिथे माझी आजी आता कपडे धुते. आता आपण वॉशिंग एरिया बघू. हा बघा आमचा वॉशिंग एरिया. आणि इथे साईडला आहे टॉयलेट, जे इंडियनवाला टॉयलेट. ही आहे सेकंड बेडरूम. इथे खूप मेसीनेस आहे, इग्नोर इट प्लीज. कारण
ॲज आय सेड आमच्या घरी काल खूप सारे गेस्ट आलेले, सो एवढा वेळच नाही मिळाला की आम्ही काही व्यवस्थित अरेंज करू. बिकॉज आता धोंड्याचा महिना चालू आहे, सो ते पुरणपोळी, रस, असं स्वयंपाक आणि खूप सारे गेस्ट, यू कॅन अंडरस्टँड. आणि इकडच्या साईडला सुद्धा गॅलरी आहे. हे बघा, इकडे आम्ही कपडे वगैरे वाळू घालतो. आणि इग्नोर बॅकग्राऊंड व्हॉईस, माझी दिदी नाट्य एवढ्या गप्पा मारत आहेत, त्याचा व्हॉईस येतोय. आता आमचं राहिले फक्त किचन टूरचा आम्ही स्पेशल ब्लॉग बनवेल, कारण किचनमध्ये आता थोडंसं स्वयंपाक वगैरे चालू आहे. ऑलमोस्ट झालं आहे स्वयंपाक स्टिल. तुम्ही जर या ब्लॉगला प्रेम दिले तर मी किचन टूरचा एक स्पेशल ब्लॉग बनवेल. आणि या दॅट्स इट फॉर टुडे. ओके देन, बाय. प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. ब्लॉग बनवण्यामध्ये खूप जास्त स्ट्रगल आहे, एवढी मेहनत करते, तर तुम्ही मला सपोर्ट करायला हवा ना. असेच नवनवीन ब्लॉग बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की जाऊन सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला किचन टूरचा ब्लॉग व्हायचा सांगा, मी टाकेल. मला बरेच DM आलेले होम टूर फायनली बनवला, जे की मी असंच बनवलं, प्रॉपर प्लॅनिंग वगैरे करून काय नाही. बाय.